आता बघा, सून एवढी चांगली भेटली आहे ना मला, पूर्ण घर सुख शांतीने भरून टाकलं आहे. पण मनाने खूप चांगली आहे. फक्त बोलण्याची टोन थोडी वर खाली होते आणि कुठं पण आपलं पक्ष बरोबर ठेवते. आणि मी पण कधी काही चुकीचं बोलली किंवा अभिचे पप्पा काही चुकीचं करत असले ना, तर सीधी कडक होऊन म्हणते, स्टँड पूर्ण घेते आपला. ते काही आहे ना, रागवू शकत नाही तिला, कारण खूप सेन्सिटिव्ह आहे हो. तिला कधी थोडंसं रागवून देऊन ना, तर अशी लहानसं तोंड करून बसेल. चांगलं वाटेल का? अशी लहानसं तोंड करून घरची सून बसेल, घरची लक्ष्मी बसेल, तर चांगलं वाटेल का? काय तिला थोडंसं काही बोललं ना, तर पकोड्यासारखे तोंड फुगवून बसून जाते. पूर्ण घराचं वातावरण जैरीलं करून टाकलं आहे. एक नंबरची खराब सून भेटली आहे मला. सगळ्या गोष्टीमध्ये पचर 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 करत राहते. अरे मला तर सोडा, अभिच्या पप्पाले अभिच्या युअर रॉंग अशी म्हणून निघून जाते. मुफट तर एवढी भेटली आहे की सांगच नको. तोंडात जे आलं अला भला ते ओकते आणि मन पूर्ण खराब करून टाकते. अरे मी काय शिकवतीला, तीच मला राहण्याचा तरीका शिकवत राहते. ह्या अशा फिक्या कलरच्या साड्या जबरदस्ती घालायला लावते आणि एखाद्या दिवशी लाल पिवळ्या हिरव्या कलरची साडी घातली ना, तर म्हणते बुढाप्यामध्ये जवानी आली म्हणून. ही अशी फिक्या रंगाचे कपडे जबरदस्ती घालायला लावते. कसं आहे ना, दिवसभर माझं तोंड पाहत राहते, बाकी काय ते येतच नाही तिला. बघा, एवढी खराब सून भेटली मला, काही सांगाच नको.